वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर, आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा टॉपिक आज डिस्कस करणार आहे. नीट UG 2026 ची परीक्षा 3 मे रोजी झाली आणि आपल्या सर्वांना 21 जून 2026 रोजीची पुनर्परीक्षा होणार आहे. त्यानंतर आपल्या राज्यामध्ये असणाऱ्या गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेणं हे एक प्रतिष्ठेचं किंवा मुंबई पुण्यासारख्या कॉलेजमध्ये टॉपच्या रँकिंग मधल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची सर्वांची इच्छा असते. त्याच पद्धतीने आजच्या सिरीज मधील आता जो आपला सिरीज आहे ती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या सर्व म्हणजेच 42 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस मधला संपूर्ण कॅटेगरी वाईज राऊंड 1, 2, 3 वुमन आणि सर्व प्रकारच्या कॅटेगरी वाईजचा जो काही कट ऑफ आहे आणि SML आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि आजचं जे कॉलेज आहे ते कॉलेजचं नाव आहे, आपण याला लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज मुंबई हे गव्हर्नमेंट MBBS मेडिकल कॉलेज आहे. याचा जो कॉलेज कोड आहे तो आपल्याला 1102 एवढा आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्यामधील क्रमांक 2चं इस्टॅब्लिश झालेलं स्थापना झालेलं हे कॉलेज आहे. या ठिकाणी पहिल्या वर्षासाठी तुम्हाला हॉस्टेलची सुविधा उपलब्ध आहे. 1,67,000 एवढी या ठिकाणी फीज आहे. कॅटेगरी वाईज ती तुम्हाला फीज डिफर होऊ शकते. फार न वेळ घालवता आपण याच्या कट ऑफ वरती जाऊया. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सर्व प्रकारच्या कॅटेगरीचा विचार करायला गेलं तर ओपन, EWS, ACBC, OBC, VJDT, NTBCD आणि SC/ST अशा वेगवेगळ्या 10 कॅटेगरी वाईज राऊंड 1, 2, 3 चा कट ऑफ आपण आज पाहणार आहोत. पाहायला गेलं तर राऊंड 1 मध्ये जनरल आणि वुमन असं आपण 2 कॅटेगरीमध्ये डिव्हिजन केलेलं आहे. वुमनसाठी 30% आणि राहिलेला जो राहिलेला तो जनरल कॅटेगरी. जनरल मध्ये मेल आणि फिमेल दोन्ही येत असतात आणि वुमन मध्ये मात्र 30% कोटा हा आपल्याला सर्वांसाठी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हटलेलं असतं. आपण आज सध्या ओपन कॅटेगरी मध्ये या कॉलेजमध्ये जर पाहायला गेलं तर जवळपास 584 एवढ्या मार्क्सला आणि SML 244, राऊंड 2 मध्ये 572 आणि 567 एवढ्या मार्क्सला हे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर हे जे कॉलेज आहे हे राऊंड 2 मध्ये फिमेल कॅन्डिडेट 581, 573 आणि 568 राऊंड 3 मध्ये ओपन कॅटेगरी मध्ये. याचा SML सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता. पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे EWS साठी 533, 530 आणि फिमेल कॅन्डिडेट मध्ये 535 हा कट ऑफ आपल्याला राऊंड 1, 2, 3 आणि रिस्पेक्टिव्हली राहिलेला आहे. SCBC या कॅटेगरीसाठी आपल्याला अगदी व्हर्टिकल 10% आरक्षण आहे. याच्यामधून सुद्धा 539 एवढा कट ऑफ आपल्याला राहिलेला आहे. फिमेल कॅटेगरी मध्ये सुद्धा 539 चा कट ऑफ राहिलेला आहे. पुढे याचा SML सुद्धा दिलेला आहे. OBC कॅटेगरीचा जर आपण पाहायला गेलं तर 550, 542 हा कट ऑफ रिस्पेक्टिव्हली राऊंड 1, 2, 3 मध्ये राहिलाय. आणि फिमेल कॅन्डिडेट मध्ये सुद्धा 540 पासून 539 पर्यंत OBC मध्ये हे कॉलेज आपल्याला लोकमान्य टिळक म्युनिसिपल कॉर्पोरेशन मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई या ठिकाणी स्थित असलेलं कॉलेज आहे. त्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे VJDT 525, 22 आणि 22 फिमेल मध्ये 529 हा कट ऑफ राहिलेला आहे. NTB साठी 524 हा कट ऑफ 3 राऊंडचा राहिलेला आहे. कारण या ठिकाणी जवळपास VJ साठी कोणी घेतलेलं मिळालेलं कॉलेज सोडतच नाही, त्यामुळे बऱ्यापैकी इकडचा कट ऑफ जो आहे तो त्या टाइप मध्ये राहिलेला आहे. फिमेल कॅन्डिडेट मध्ये 519 चा कट ऑफ राहिलाय. NTC या कॅटेगरीसाठी 548 आणि 540 पर्यंतचा मेरिट वाईज नंबर आहे. SML तुम्ही पाहून घ्या. महाराष्ट्र राज्यामध्ये जो SML आहे तो SML फार महत्वाचा राहतो. ज्या पद्धतीनं ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये ऑल इंडिया रँक असतो त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये SML आणि कॅटेगरी SML असतो. हा कॅटेगरी SML नुसार आपलं ऍडमिशन होत असतं. NTC कॅटेगरीसाठी 540चा फिमेल कॅन्डिडेटचा राऊंड 3 मधला जो कट ऑफ राहिलेला आहे. बऱ्याच वेळा NTD या कॅटेगरीसाठी 560, 54 असा कट ऑफ आहे आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 555 असा कट ऑफ गेल्या वर्षीचा नीट UG 2025च्या परीक्षेमधील हा कट ऑफ राहिलेला आहे. SC कॅटेगरीसाठी हा पाहायला गेला 584, 81 आणि 74 फिमेल कॅन्डिडेट मध्ये हा जरा वरच्या साईडने लागलेला दिसत आहे. ST कॅटेगरीसाठी मात्र सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 7%
एवढं आरक्षण असल्यामुळे या ठिकाणी जे काही एसटी कॅटेगरी स्टुडंटची संख्या कमी आहे कम्पॅरेटिव्हली इतर राज्यामध्ये, त्यामुळे 408, 390, 385 आणि या ठिकाणी कॅन्डिडेटसाठी मात्र 386 आणि हा SML 15 ते 18 हजाराच्या आसपास असेल तरी सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये LTMC नावाचं लोकमान्य टिळक म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सायन हे या ठिकाणी तुमचा नंबर लागू शकतो. त्यानंतर पुढचा जो टॉपिक येतो तो म्हणजे आपण हे सगळं व्हर्टिकल आरक्षण पाहिलं. यानंतर एक हिली एरियासाठी सुद्धा असतं. हिली एरिया म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं 10वी आणि 12वी हा हिली एरियामधून झालेला असलं पाहिजे. तुमचं डोमिसाईल पण हिली एरियामधलं असलं पाहिजे. त्याचबरोबर तुमचे पालक हिली एरियामध्ये जर राहत असतील तर तुम्हाला हे हॉरिझॉन्टल हिली एरियाचं आरक्षण मिळत असतं. हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये 3% एवढं आरक्षण उपलब्ध असतं. या ठिकाणी हिली एरियासाठी थोडासा कट ऑफ डाऊन येताना आपण पाहिजे हे बघा आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहता येऊ शकणार आहे. PWD जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतं ना कोणतं गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये मिळत असतं. पण हे कॉलेज हायर साईड नसल्यामुळे या ठिकाणी जवळपास 319, 198, 224 अशा प्रकारचा हायर साईडनं कट ऑफ आपल्याला लागलेला दिसत आहे. बऱ्याच वेळा काय होतं की ह्या सर्व गोष्टी जर पाहायला गेलं तरी हे थोडंसं हायर साईडनं कॉलेज येतं. त्यामुळे या ठिकाणी बऱ्यापैकी सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये कट ऑफ येतो. थोडासा हिली हा जो PWDचा आहे तो कट ऑफ थोडासा हायर साईडनं आपण पाहायला मिळतो. पुढचा जो आहे तो ऑल इंडिया कोट्यामध्ये राऊंड 3 पर्यंत LTMC या कॉलेजमध्ये असणाऱ्या सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये एकूण 5च कॅटेगरी असतात. तुम्हाला सर्वांना माहित आहे. ते म्हणजे आपल्याला ओपन, EWS आणि OBC आणि SC ST. हा इकडे जे दिलेला आहे तो या ठिकाणचा ऑल इंडिया रँक दिलेला आहे. त्याला आपण ऑल इंडिया रँक असं म्हणतो. या ठिकाणी बघा 575, 563 आणि जवळपास ST कॅटेगरीसाठी मात्र 458 एवढा कट आहे. या ठिकाणी तुमचा ऑल इंडिया रँक दिलेला आहे. हे जे कॉलेज आहे ते LTMC म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लोकमान्य टिळक या ठिकाणी ठिकाण असलेला या कॉलेजचा कट ऑफ आहे तो ऑल इंडिया कोट्यामधून 3ऱ्या क्रमांक पर्यंत 575 ला ओपन EWS ला 564 मार्क्स असणाऱ्याला आणि OBC ला 566, SC कॅटेगरीला 521 आणि ST कॅटेगरीला 458 स्कोर असणाऱ्या स्टुडंटला ऑल इंडिया कोट्यामधून हे कॉलेज मिळालेलं आहे. या कॉलेजमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे त्यांना हायर साईडने सर्व प्रकारच्या गोष्टी पाहिजे असतात. वास्तविक याच बरोबर मी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक आपल्याला डिस्कस करतो ते म्हणजे जे काउन्सिलिंग प्रोसेस आहे ते सुरू झालेले. ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण या सर्व गोष्टीचं डिटेल एक्सप्लेनेशन करतो. MBBS पासून फिजिओथेरपी पर्यंत आणि BPTH पर्यंत सर्व आपल्या करिअर मेकिंग गार्डनच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया सुरू होत असते. याच्यामध्ये एक्सपर्ट काउन्सिलिंग गार्डन असते. त्याचबरोबर तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी सपोर्ट केला जातो. त्याचबरोबर कम्प्लीट सपोर्ट दिला जातो. लो कॉस्ट मध्ये असणारे आपली फीज आहे ती सर्वात कमी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. त्यामुळे सर्व प्रकारच्या रिलायबल आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आम्ही या माध्यमातून देतो. स्कॉलरशिप मिळेपर्यंत कॉलेजमध्ये असणाऱ्या प्रत्येक कॅटेगरीला उदाहरणार्थ ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थी जे मेल कॅन्डिडेट्स आहेत त्यांना 50% स्कॉलरशिप असते जर 8 लाखच्या बिलो उत्पन्न असेल तर. त्याचबरोबर SC-BC OBC SBC त्या VJ LT 1, 2, 3 आणि SC-ST साठी असणाऱ्या स्कॉलरशिपच्या फॉर्म भरून प्रत्येक त्यांना कॉलेजवर जाण्यापर्यंत सगळा सपोर्ट आपल्यातर्फे यांना मिळत असतो. मॅनेजमेंट कोट्याचं NRI डॉक्युमेंटच्या बद्दलची माहिती तुम्हाला MBBS BMS च्या सगळं मॅनेजमेंट कोटा या सर्व गोष्टी आपण आपल्या या माध्यमातून करत असतो. सर्व प्रकारच्या गोष्टीसाठी आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये ज्या विद्यार्थ्यांना भाग घ्यायचा आहे असे विद्यार्थी आपल्या या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया. आजचा व्हिडिओ संपवतो.